आपल्याला शेअर बाय करायचा आहे. आपल्याकडे झिरोदा किंवा ग्रोचं ॲप आहे, पण ऑर्डर देण्यासाठी नेमकं कुठलं अकाउंट लागतं? तर ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे शेअर मार्केटमध्ये शेअर्स बाय किंवा सेल करण्यासाठी वापरण्यात येणारं अकाउंट. हे अकाउंट आपल्या स्टॉक ब्रोकरकडेच उघडलं जातं, जसे की झिरोदा किंवा ग्रोकडे. समजा तुम्हाला रिलायन्सचे 10 शेअर बाय करायचे आहेत. तुम्ही तुमच्या ब्रोकरच्या ॲपवर झिरोदावर किंवा ग्रोवर रिलायन्स सर्च करता, त्यानंतर बायवर क्लिक करता, त्यानंतर क्वांटिटी आणि प्राइस म्हणजे कुठल्या प्राइसला आपल्याला तो शेअर बाय करायचा आहे ते टाकता आणि त्याच्यानंतर ऑर्डर प्लेस करता. ही बाय ऑर्डर तुमच्या ट्रेडिंग अकाउंट मार्फत स्टॉक एक्सचेंजपर्यंत जाते. आता समजा तुमची ऑर्डर मॅच झाली आणि ट्रेड कंप्लीट झाला, मग एक महत्त्वाचा प्रश्न येतो, हे शेअर्स कुठे ठेवले जातात? कारण ट्रेडिंग अकाउंटचं काम शेअर्स स्टोअर करणं नाही आहे. ट्रेडिंग अकाउंटचा उपयोग फक्त शेअर्स बाय आणि सेल करण्यासाठी केला जातो. एकदम सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर ट्रेडिंग अकाउंट हे शेअर्स बाय आणि सेल करण्यासाठी वापरलं जातं आणि डीमॅट अकाउंट हे शेअर्स स्टोअर करण्यासाठी वापरलं जातं आणि बँक अकाउंट व्यवहारासाठी लागणाऱ्या पैशांसाठी. पण ट्रेड कंप्लीट झाल्यानंतर तुमचे शेअर्स नेमकं कुठे ठेवले जातात, ते कुणाकडे सुरक्षित ठेवले जातात आणि डीमॅट अकाउंट म्हणजे नेमकं काय हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ.